आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा पराभव जो आहे तो पत्करावा लागला आणि त्यामुळे कुठेतरी पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा जी होती ती आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेच्या नाशिक येथील राजगड कार्यालयात पदाधिकारी संवाद सप्ताह जो आहे तो आता आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला मनसेकडून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिक महापालिका एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला समजला जात होता आणि हा बालेकिल्ला पुन्हा एकदा मिळवण्यासाठी मनसे आता कंबर कसून तयार असल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला कशा पद्धतीनं यश मिळतं, मनसे कशा पद्धतीनं काम करते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन एवढे TV9 मराठी नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।